आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली। संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय। त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय। हा असा व्यक्ती आहे, एक 2 मिनिटं सगळे बसून घ्या, बोलतायत सदस्य बोलतायत, बसून घ्या, बोला। मुख्यमंत्री साहेब बोला। मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय। खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या, आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा। आणि अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब। ठीक आहे अध्यक्ष महोदय, या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून राऊत साहेब एक मिनिट या संदर्भात आपलं कालच हा विषय चर्चेला आपण मांडलात, त्यावर मी आपल्याला सांगितलं की या संदर्भातली 101 अन्वय मी चर्चा उपस्थित करायची परवानगी देईन सभागृहात। तर त्या संदर्भात उद्या आपण 101 ची चर्चा घेऊ, त्या विषयावरती सखोल चर्चा आपल्याला उद्या करता येईल। त्यामुळे आता सभागृहाचा वेळ की हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे, हा संवेदनशील विषय आहे, म्हणूनच ह्याच्यावरती सखोल चर्चा उद्या 101 मार्फत ठेवली आहे। एक स्थगन प्रस्ताव तुम्ही माझं ऐकून तर घ्याल का? तुम्ही माझं ऐकून घ्याल का? स्थगन प्रस्तावावरती विरोधी पक्षातले सदस्य बोलतात, मांडतात, परंतु याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे। शासनाला याच्यावरती उत्तर द्यायचं आहे। या चर्चेत शासनाच्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूच्या सदस्यांना पण सहभाग घ्यायचा आहे। त्यामुळे मी या विषयाची 101 अंतर्गत चर्चा ठेवलेली आहे, त्यावेळेला आपण या विषयावरती बोला। अध्यक्ष महाराज, डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो स्थगन या ठिकाणी मांडला, आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराज। याला अर्जन्सी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत, फायनल अजून आलेलं नाहीये त्याच्यात, पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे। आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे की आपण उद्या 101 लावताय अध्यक्ष महाराज, स्थगनवरही चर्चा करताय। आम्ही तुम्हाला 57 पण दिलाय, 97 पण दिलेले आहे, आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत। नाना भाऊ, काल पण आपण 57 या विषयाचा मांडलेला, 1 मिनिट ऐकून घ्या। आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे, आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे। 101 अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो, उद्या बुधवार आहे, उद्या आपण 101 अन्वय चर्चा घेऊ याच्यात। आणि विषय जर गंभीर नसता, विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर 101 अन्वय आपण लावलीच नसती चर्चा। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला हे सांगतोय
ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज, त्या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज. आपणही माहिती घ्या. काय याला जरूरत आहे असं म्हणतोय. जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पेटत जाईल, महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज. ती घटना 4 तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज. मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन? अध्यक्ष महाराज, ही जेव्हा चर्चा होईल, राज्यात सरकारकडून उत्तर येईल, तेव्हा राज्याच्या लोकांना ठीक आहे, आश्वस्त मिळेल अध्यक्ष महाराज. तर राज्य या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण 101 अन्वय घेऊ. पुढचं चला, दुसऱ्या कोणाचं आहे घ्या, दुसरं घ्या. अबू आझमीजी नाही आहेत. तिसरं कोण आहे? वडेट्टीवार साहेब आहेत का? नाना भाऊंचा झाला. ठीक आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे. शासनाने या संदर्भात आपण उद्या 101 अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू. चला, औचित्याचे मुद्दे. श्री संतोष दानवे. असं कसं चालणार आता? नाही, एक बसून घ्या, बसून घ्या, खाली बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, आपण बसून घ्या, बसून घ्या, बघा, बसून घ्या. नाना भाऊ, सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा. चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया. काल तुम्ही स्वतः उभे राहिलात, तुम्ही मागणी केलीत, त्यावरती मी रुलिंग दिलं 101 अन्वय आपण चर्चा घेऊ. तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का? योग्य आहे का? हे योग्य आहे का? महोदय, अध्यक्ष महोदय, काल आम्ही जेव्हा एक मिनिट सुनील भाऊ, काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता, आपल्याला मांडला, परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती. आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ. ती चर्चा मग आज का नाही लावण्यात आली, उद्या का लावली गेली? आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय. एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अख्खं महाराष्ट्र जडतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी. आज नांदेडमध्ये बंद केला, पुण्यात बंद केला, मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅंथरचे नेते, लोकनायक परभणीचे हे विजय वाकोडे जे शांतता प्रस्थापित करत होते, ते या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? ही गंभीर बाब आहे. परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत. अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही. याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे. अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही? अधीक्षकाची चौकशी, निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित 3ऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या 3ऱ्या वर्गाला असलेला LLB स्टुडंट मारला जातो. सरकार शांत आहे. दुसरीकडे बीड मध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही. कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला? सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो. खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली तो मागासवर्गीय आहेत, अजून ऍट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा. या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच.
परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत. सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काही जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माच दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत. आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाही. आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू, असं नसतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही. तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली. आम्ही बसलो आणि बाहेर आलो. सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं. महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्ष नेते, माजी विरोधी पक्ष नेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा. आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील बंड मांडलाय आणि पुढच्या आठवड्यात जर याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत.